असंख्य महिला आणि असंख्य पुरुष बांधव केदारेश्वराचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे उपस्थित राहिलेले आहेत. आपण जसं म्हणालात की प्रति केदारनाथच या केदारेश्वराच्या रूपाने आमच्या नायगाव तालुक्यामध्ये आहे आणि संबंध जिल्ह्यातूनच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा मंडळी इथे दर्शनासाठी येतात. आणि या निमित्ताने आम्हाला की याही वयात आम्हाला जी प्रेरणा दादांकडनं मिळते, जे काम आम्ही त्यांचं बघतो आणि इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या सानिध्यात राहून आम्हाला काम करता येतं, हे सुद्धा मला वाटतं विठ्ठलाचीच कृपा आहे, महादेवाची कृपा आहे. आणि मीच नाही तर सगळे आम्ही तरुण सहकारी दादांच्या प्रेरणेतून काम करतो, काम करत राहू. मी आपल्याला जसं म्हणाले, दादांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला या भागासाठी येणाऱ्या काळात काम करायचं आहे आणि तो काम आम्ही करणार. आणि बायको म्हणती धोत्रात इसू घुसला ते पहा आधी. घरात ज्याला कवडीची किंमत नाही, कवडीची अक्कल नाही, बाहेर ते नाक खुपसण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक गोष्टीमध्ये पहा तुम्ही, बाहेर तेच मध्ये करतात, बाहेर तेच पुढे करतात, बाहेर ते नको तिथं काहीतरी बोलणार, ज्याला घरात कवडीची किंमत नाही. सामान्य इथं भल्या भल्यांच्या प्रतिज्ञा मोडकळी झाल्या माईबा, भल्या भल्यांच्या प्रतिज्ञा मोडल्या. तर तुम्ही आम्ही कोण्या झाडाचा पाला, कोणी उठत गल्लीमध्ये 50 रुपयात अख्ख्या गावाचा बाप होतो. सामान्य व्यक्तीने प्रतिज्ञा करणं याला अजिबात मोल नाही. इथं भल्या भल्यांच्या प्रतिज्ञा मोडकळी झाल्या. आजही पहा तुम्ही, जिथं जगाच्या मालकाची प्रतिज्ञा सुद्धा खोल ठरली. परमात्म्याने प्रतिज्ञा केली होती, मी हातात शस्त्र धारण करणार नाही, निशस्त्र उभा राहील. 4 गीताच्या गोष्टी सांगितल्या. अर्जुन जरी तुझ्या बाजूने उभा राहिलो तरी. तुम्हाला रावण माहितीये का? मी माईक घेऊन खाली हो का? याला प्रतिज्ञा म्हणतात. मजबूत आणि कडक आवाज द्यायचा. अरे आला तर तुमच्या सहित आणि नाही आला तर तुमच्या शिवाय या समुद्रामध्ये उडी टाकण्यासाठी मी एकटा तयार आहे. प्रतिज्ञा करताय स्वराज्य स्वाभिमानी स्वातंत्र्य वीर सावरकर, याला प्रतिज्ञा म्हणतात. या देशातील नागरिकाला पुरेसं वस्त्र मिळाल्याशिवाय मी माझ्या अंगावरती सुद्धा पूर्ण वस्त्र परिधान करणार नाही. प्रतिज्ञा करताय महात्मा गांधी, याला प्रतिज्ञा म्हणतात. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, तुम मुझे तंबाकू दो मैं तुम्हें चुना. आज ये हलकट प्रतिज्ञा नव्हती. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. आजादीची प्रतिज्ञा करतायत नेताजी सुभाषचंद्र बोस, याला प्रतिज्ञा म्हणतात. मैं अपने जान से नहीं दूंगी. इंग्रज सरकारला ठणकावून सांगते झाशीची राणी लक्ष्मीबाई, अरे बुंदेलखंड के हर बोलो से हमने तो सुनी कहानी थी, खूब लड़ी मस्तानी वो तो झाशी वाली राणी थी. प्रतिज्ञा करते झाशीची राणी, याला प्रतिज्ञा म्हणतात. राजा आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायवाचं. प्रतिज्ञा करतायत करवीर तान्हाजी मालुसरे, याला प्रतिज्ञा म्हणतात. आधी लगीन कोंढाण्याचं